सिंह राशी 16 ते 22 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी मार्च महिन्याचा तिसरा आठवडा हा तुमच्यासाठी खूप खास मानला जातोय। हा आठवडा विक्रम संवत 2083 चा पहिला आठवडा असेल। या आठवड्याच्या 19 तारखेला चैत्र नवरात्र म्हणजे गुढीपाडवा होत आहे, जो हिंदू नववर्षाच्या अनुषंगाने आहे। परिणामी हा आठवडा सिंह राशीचे नशीब उजळू शकते। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर गुरु मिथुन राशीत, केतू सिंह राशीत असेल, बुध मंगळ आणि राहू कुंभ राशीत असतील आणि शुक्र शनी आणि सूर्य मीन राशीत असतील। अशा परिस्थितीत जाणून घेऊया सिंह राशीसाठी हा आठवडा कसा असेल। सिंह राशीच्या लोकांसाठी मार्चचा हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनात आनंद घेऊन येणार आहे। या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली असेल। या आठवड्यात तुमच्यासाठी आर्थिक लाभाची प्रबळ शक्यता निर्माण होत आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला अचानक सुधारणा दिसून येईल। कुटुंबातही आनंद आणि समृद्धी राहील। या आठवड्यात तुम्ही केलेल्या कोणत्याही प्रवासात तुम्हाला चांगले यश मिळू शकते। आठवड्याच्या शेवटी तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता। आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धीचा शुभ शक्यता निर्माण होतील। सिंह राशीच्या लोकांना असा आठवडा अनुभवता येईल जो उत्पादकतेने सुरू होतो आणि हळूहळू यश आणि मान्यता मिळवण्याच्या काळात बदलतो। आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात उत्साहवर्धक ऊर्जा येईल, विशेषतः व्यावसायिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात। तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास तुम्हाला जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यास मदत करेल। आठवड्याच्या मध्यात तुमचे लक्ष वैयक्तिक नातेसंबंध आणि कौटुंबिक बाबीकडे वळू शकते। तुम्ही सामाजिक मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ शकता, नातेवाईकांशी पुन्हा संपर्क साधू शकता किंवा भावनिक बंध मजबूत करणाऱ्या उत्सवांमध्ये सहभागी होऊ शकता। काही सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेशी संबंधित बाबी किंवा घरातील सुधारणांचाही विचार करता येईल। आठवड्याच्या शेवटी यश आणि आनंद परत येईल। मुले, करिअर किंवा आर्थिक बाबीशी संबंधित सकारात्मक बातम्या समाधान आणू शकतात। आठवड्याभरातील तुमचे प्रयत्न शेवटी फायदेशीर परिणाम देऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला अभिमान आणि सिद्धीची भावना मिळेल। सिंह राशीच्या लोकांसाठी प्रेम जीवनाची सुरुवात हा आठवड्याची उबदारपणा आणि भावनिक संबंधाने होईल। विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराकडून मजबूत पाठिंबा मिळू शकतो आणि जोडपे एकत्र आनंदाचे क्षण अनुभवतील। आठवड्याच्या मध्यात प्रेमसंबंध निर्माण होण्याची संधी मिळू शकते। अविवाहित व्यक्ती एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात, तर जोडपे बाहेर फिरायला किंवा उत्सव साजरा करून अर्थपूर्ण वेळ घालवू शकतात। या काळात कौटुंबिक पाठिंबा वैयक्तिक नातेसंबंधांना देखील मजबूत करेल। व्यावसायिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात जोरदार गतीने होईल। कर्मचारी आत्मविश्वासाने काम करू शकतात आणि त्यांच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळवू शकतात। विद्यार्थ्यांना हा काळ शैक्षणिक कार्यांसाठी अनुकूल वाटेल, एकाग्रता आणि दृढनिश्चय वाटेल। आठवड्याच्या मध्यात करिअरमध्ये प्रगतीसाठी संधी मिळू शकतात। व्यावसायिक विस्तार योजना किंवा कामाशी संबंधित लांब पल्ल्याच्या प्रवासाचा शोध घेऊ शकतात। व्यावसायिकांना त्यांच्या समर्पणासाठी आणि प्रयत्नांसाठी मान्यता मिळू शकते। आर्थिकदृष्ट्या आठवड्याचा सुरुवातीचा भाग आशादायक दिसतोय। लपलेल्या किंवा अनपेक्षित स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते। या आठवड्यात मालमत्ता गुंतवणूक किंवा दीर्घकालीन आर्थिक योजना करण्याचा विचार तुम्ही करू शकता। आठवड्याच्या मध्यात मध्यम आर्थिक स्थिरता येऊ शकते। कमाई स्थिर राहील, परंतु सामाजिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक मेळाव्यांशी संबंधित खर्च वाढू शकतात। आठवड्याच्या अखेरीस आर्थिक संधी पुन्हा दिसू शकतात। व्यवसाय किंवा गुंतवणुकीतून नफा वाढू शकतो। काही रहिवाशांना त्यांच्या व्यावसायिक कामगिरीबद्दल मान्यता किंवा बक्षिसे देखील मिळू शकतात। काळजीपूर्वक आर्थिक नियोजन स्थिरता राखण्यास मदत करेल। सिंह राशी हा आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे वातावरण सकारात्मक होऊ लागेल। तुमच्या मनात अनेक विचार चालू असतील। काही निर्णय घ्यायचे आहेत, काही गोष्टी बदलायच्या आहेत आणि काही गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, अशी भावना मनात निर्माण होऊ शकते। सिंह राशीचे लोक स्वभावाने धाडसी आणि आत्मविश्वासू असतात, त्यामुळे परिस्थिती कितीही अवघड असली तरी तुम्ही हार मानणारे नाही। या आठवड्यातही तुमची हीच जिद्द तुम्हाला पुढे नेईल। काही वेळा तुम्हाला असे वाटू शकते की मी इतकी मेहनत करतो, पण मला हवे तसे परिणाम का मिळत नाहीत। पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रयत्नाचे फळ लगेच मिळत नाही। काही यशाला वेळ लागतो। आठवड्याच्या मध्यात एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे। एखादे काम जे खूप दिवसांपासून अडकले होते ते अचानक मार्गी लागू शकते, त्यामुळे मनात पुन्हा आशा निर्माण होईल। घरातील वातावरण देखील थोडे बदलू शकते। कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि तुम्हाला भावनिक आधार देईल।
एकूणच हा आठवडा तुम्हाला जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करण्याची संधी देणार आहे. करिअर आणि नोकरीबद्दल बोलायचे झाले तर करिअरच्या बाबतीत हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी थोडा मेहनतीचा पण प्रगतीचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या थोड्या कठीण वाटतील, पण तुम्ही त्या योग्य प्रकारे पार पाडू शकता. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष देत आहेत, त्यामुळे तुमचे काम प्रामाणिकपणे आणि मन लावून करा. कधीकधी सहकाऱ्यांमधील स्पर्धेमुळे वातावरण थोडे तणावपूर्ण होऊ शकते, पण अशा वेळी शांत राहणे अधिक योग्य ठरेल. एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. तुमचे विचार आणि कल्पना इतरांना प्रभावित करू शकतात, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा त्यासाठी योग्य संकेत देऊ शकतो. मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका. सर्व बाजू तपासूनच मगच पाऊल उचला. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीची छोटीशी पण आनंद देणारी दखल घेतली जाऊ शकते. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असू शकतो. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. घरातील गरजा, मुलांचे शिक्षण किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. पैशांचे नियोजन करताना थोडी सावधगिरी बाळगा. अनावश्यक खरेदी टाळा. कधीकधी आपण भावनेतून खर्च करतो आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. जर तुम्ही एखादी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. सध्या मोठ्या जोखमीची गुंतवणूक टाळलेली बरी. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील या आठवड्यात दिसते. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्याची जाणीव होईल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनांनी भरलेला असू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल अधिक काळजी वाटू लागेल. काही वेळा छोट्या छोट्या गोष्टींमुळे मन दुखावू शकते, पण लक्षात ठेवा, प्रत्येक नात्यात संवाद आणि समजूतदारपणा अत्यंत महत्त्वाचा असतो. जर एखादा गैरसमज झाला असेल तर तो मनात ठेवू नका. शांतपणे बोलून तो दूर करण्याचा प्रयत्न करा. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते. सुरुवातीला ही ओळख साधी वाटेल, पण पुढे जाऊन ती नात्यात बदलू शकते. तर जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या क्षणांमधूनच नात्यातील गोडवा वाढतो. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा असू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील काही गोष्टी तुमच्या मनाला स्पर्श करू शकतात. कधीकधी आपल्याला वाटते की आपण खूप मजबूत आहोत, पण कुटुंबातील एखादा प्रसंग आपल्याला भावनिक करून जातो. या आठवड्यात असे काही क्षण येऊ शकतात, भावंडांशी संबंध सुधारतील. कुटुंबातील एखादा आनंदाचा कार्यक्रम देखील ठरू शकतो. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. लोक तुमचे मत ऐकतील आणि त्याला महत्त्व देतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप कमी झाल्यास चिडचिड वाढू शकते. नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणे आवश्यक आहे. योग आणि ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. बाहेरचे जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न टाळा. पुरेसे पाणी प्या आणि शरीराची काळजी घ्या. सिंह राशी, कधीकधी जीवन आपल्याला अचानक थांबून विचार करण्यास भाग पडते. हा आठवडा देखील तसाच असू शकतो. सिंह राशी, तुमच्यात खूप ताकद आहे, खूप क्षमता आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा भावनिक अनुभव, नवीन शिकवण आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. काही गोष्टी मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी थोडा संयम ठेवावा लागेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे, पण तुमची मेहनत आणि नेतृत्व गुण तुम्हाला हळूहळू यशाच्या दिशेने नेतील. सहकाऱ्यांशी जुळवून घेतल्यास वातावरण अधिक सकारात्मक राहील. आर्थिक बाबतीत परिस्थिती मध्यम पण स्थिर राहण्याची शक्यता आहे. काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे पैशांचे नियोजन आवश्यक ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात भावना अधिक तीव्र होऊ शकतात. छोट्या गैरसमजांना मोठं रूप देण्याऐवजी संवाद साधल्यास नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. कुटुंबाच्या बाबतीत काही प्रसंग असे येऊ शकतात जे तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक जवळ आणतील. कुटुंबियांची साथ आणि आधार तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने थकवा आणि ताण जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि योग्य आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. एकूणच हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी संयम, सकारात्मक विचार आणि धैर्याने पुढे जाण्याचा आहे. जर तुम्ही परिस्थितीकडे शांतपणे पाहिले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर हा आठवडा तुम्हाला नवीन संधी, अनुभव आणि आत्मविश्वासाची नवी ऊर्जा देऊ शकतो. कधीकधी आयुष्य आपल्याला जे देते ते आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठे आणि सुंदर असते.